लग्ना अगोदरच नवरीचा खरा चेहरा समोर आला। ही घटना सत्य आहे, फक्त या घटनेमधील नावे आणि स्थळ हे बदललेले आहे। बघा तर मग पंढरपूर तालुक्यामधील सोनगाव या गावात राहणारा शुभम देशमुख हा तरुण एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता। तो चांगला कमावत होता आणि घरच्यांचा लाडका, सर्वार्थाने सेटल झालेला उत्तम मुलगा होता। आता त्याच्या लग्नाचं वय झालं होतं आणि त्यासाठी घरच्यांनी त्याच्यासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली होती। शुभमचे वडील आणि सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये राहणाऱ्या सीमा पाटील हिच्या वडिलांची जुनी मैत्री आणि ओळख होती। आता सीमा ही लग्नाच्या वयात आली होती, त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी ठरवलं आपल्या मुलामुलींचं एकदा पाहूया काय होतं। सीमा तशी दिसायला देखणी होती, शांत स्वभावाची वाटत होती आणि शुभमला देखील ती बघताक्षणी आवडली होती। सीमालाही घरच्यांच्या इच्छेखातर हो म्हणावं लागलं होतं। लवकरच त्यांचा साखरपुडा झाला। शुभम तिच्यावर खूप प्रेम करायला लागला होता। तिच्याशी रोज बोलणं, भेटणं सुरू झालं, पण सीमाचं मात्र या नात्याशी मनाने जोडली गेली नव्हती। तिचं मन दुसऱ्याच कोणाकडे ओढलं जात होतं। रोहित गायकवाड तिच्या कॉलेजमधील जुना मित्र। लग्नाची तारीख जवळ येत होती। एक दिवस शुभम आणि सीमा प्री वेडिंग शूटसाठी गेले होते। फोटोमध्ये हसत खेळत दिसणारी सीमा आतून मात्र वेगळीच योजना आखत होती। तिला शुभमपासून कायमची सुटका हवी होती। 26 फेब्रुवारी 2025 ला शुभमने सीमाला भेटायला बोलवलं। त्यानंतर ती आली। दोघं जण एकत्र सिनेमाला गेले, जेवण केलं। निघताना सीमा म्हणाली, माझ्या मामाकडे सोड ना, आज घरचं काहीतरी काम आहे। शुभम तयार झाला आणि त्यानं तिला सांगितलेल्या ठिकाणी सोडलं। पण त्या रात्री जे घडलं ते अंगावरती शहारे आणणारं होतं। शुभम गाडी घेऊन परत जात असताना रस्त्यावरती त्याच्या गाडीला काही अनोळखी माणसांनी अडवलं आणि ते म्हणू लागले, सीमापासून दूर राहा, तिच्याशी लग्न करू नकोस, असा इशारा देत त्यांनी शुभमवरती लाकडी दांडक्यांनी हल्ला केला। आता शुभमला जबर मारहाण झाली। त्याला वाटत होतं हे कोण, काय करतायत असं। शेवटी बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारण्यात आलं। मारणाऱ्यांना वाटलं तो मेलाय, पण देवाची कृपा होती। काही वेळानं एका गावकऱ्यानं त्याला रस्त्यावरती बेशुद्ध अवस्थेत पाहिलं आणि लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। काही दिवसांनी शुभम शुद्धीवर आला। त्याने पोलिसांमध्ये तक्रार केली। तपास सुरू झाला आणि तपासादरम्यान एका आरोपीला अटक झाली। चौकशीमध्ये जो खुलासा झाला तो मात्र धक्कादायक होता। सीमा आणि रोहित या दोघांनी मिळून शुभमला हटवण्यासाठी एका टोळीकडे 1.5 लाख रुपयांची सुपारी दिली होती। त्यांच्या प्लॅननुसार आता शुभमचा जीव घ्यायचा होता, पण तो वाचला। खरं समोर आलं। पोलिसांनी रोहित, सीमा आणि इतर 4 जणांना अटक केली। शुभमचं आयुष्य एका चुकीच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती होतं, पण सत्य वेळेतच समोर आलं। आज शुभम अजूनही त्या जखमा घेऊन जगतोय, पण त्याने एक गोष्ट मात्र शिकली, प्रेम, नातं, विश्वास या गोष्टींवरती अंधश्रद्धा नाही तर सत्यावर उभ्या असतात। चला तर मग प्रेक्षकांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि अशा सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला दररोज ऐकायच्या असतील तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। सोबतच एक लाईक देखील नक्कीच करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्रिप्शनच्या शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सर्वात पहिल्यांदा पाहता येतील। धन्यवाद।